स्वामी, दगड नाही सापडला, पण तुमचा स्पर्श जाणवला. तुम्ही माझ्या मनात स्थिरावलात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हाँ, हे काय? दगड? स्वामी, तुम्हीच माझ्यासाठी हा दगड शोधलात ना? पण हा दगड नाही, तुमचा स्पर्श आहे. तुमची कृपा आहे माझ्यावर. हा दगड माझ्यासाठी मूर्ती आहे. मी यालाच पूजणार. हेच माझे स्वामी आणि हेच माझा अक्कलकोट. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुम्ही आमचं पूजन कुठल्या माध्यमातून करतात हे महत्वाचं नाही, श्रद्धा आणि सेवा महत्वाची. शिव शंकर शंभो. स्वामी, तुमचा अभिषेक करण्यासाठी माझ्याकडे पंचामृत नाही, ही दूधही नाही. माझीच अन्नान्न दशा आहे. पण मी रोज तुमचा अभिषेक करेन. जल अभिषेक मी नक्कीच करू शकेन. माझी ही सेवा गोड मानून घ्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची सावली, ऐसी निरंतर माया भी कुठे न पाहिली. आनंदाचे दान दे, संकटात धाव घे, सारी श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामींची मिरवतो आम्ही, म्हणवतो आम्ही स्वामींचे भक्त. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. स्वामी, माझ्याकडे सोनं नाही, रौप्य नाही, फक्त आहे ही प्रार्थना आणि भावना. स्वामी, मी केलेली ही सेवा गोड मानून घ्या. मी अर्पण केलेलं जल, श्रम आणि माझं मन सगळं काही तुमचं आहे स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सावित्री, तुझी ही सेवाच एक ना एक दिवस तुझी इच्छा पूर्ण करणार आहे. मात्र प्रारब्धातले भोग भोगल्याशिवाय इच्छा पूर्तीचा मार्ग सापडणार नाही. भक्तांना जितकी ओढ असते आम्हाला भेटण्याची, तितकीच ओढ आम्हालाही असते आमच्या भक्तांना भेटण्याची. पण सावित्री, हा योग जुळून येण्याकरता तुला एका मोठ्या परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. शिव हर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती पाणी शंकर, शिवशंकर शंभो. स्वामी कुठे गेले असतील काहीच कल्पना नाही. आपण सगळं शोधलं
गाव घाट देवस्थान, पण स्वामी कुठे असतील कशाचीच दिशा मिळत नाहीये. गोपाळ दादा, आता आपल्याला थांबून नाही चालणार. अहो, स्वामींनी शिळेचा संकेत दिलाय, म्हणजे स्वामी इथेच कुठेतरी असतील. आपल्याला मार्ग नक्की सापडेल. अहो गयाताई, पण शोधायचं कुठे त्यांना? हा, स्वामी आकाशात गेले की जमिनीत? सगळं काही धुसर आहे. मला असं वाटतं की आपल्याला स्वामींची आज्ञा नाहीये त्यांच्या मागे यायची. मग असं त्यांच्या इच्छेविरुद्ध आपण त्यांना शोधावं का? पण स्वामी जर नवीन स्थळी जाऊन वास करणार असतील तर आपल्याला तिथं जायलाच हवं ना. बाळप्पा भाऊ, अहो तुम्हाला माहिती आहे ना, स्वामी लहरी आहेत. कधी हसतात तर कधी एकदम गप्प बसतात. आणि आपल्याला सांगून जायला ते काय आपले बांधील आहेत का? हा, नाही ना. मग कपिलताई, अहो मला इतकंच म्हणायचंय की स्वामी जिथे कुठे असतील ना, तिथे त्यांची सेवा होणं गरजेचं आहे. बाळप्पा भाऊ, आपल्याला स्वामींना शोधावंच लागणार. अहो, स्वामींशिवाय हे स्थान आणि आपलं आयुष्य अपूर्ण आहे. गयाताई बरोबर बोलतायत. आपण कुठे चुकलो हे जर समजून घ्यायचं असेल तर स्वामींच्या दर्शनाशिवाय उत्तर मिळणार नाही. आणि जर का ते परत आले नाहीत तर आपण त्यांच्याशिवाय कसे राहणार? बरं ठीक आहे, शोधूयात आपण. श्री स्वामी समर्थ. अहो बाळप्पा भाऊ, शिव शंकर शंभा. अलख निरंजन. अलख निरंजन, भिक्षा दे माये. हे मुठभरच तांदूळ घरात होते. या तांदळाची पेज करून स्वामींना नैवेद्य दाखवायचा होता. पण दारात भिक्षुकी आला. नैवेद्य नाही दाखवला तर स्वामींचा अपमान, आणि भिक्षुकाला भिक्षा नाही दिली तर त्याचा अपमान होईल. स्वामी, रोज तुमचं नाव घेऊन जगते, पण आज संकटाचं वजन मनावर पडलंय. दारात आलेला भिक्षुक म्हणजे अतिथी, आणि अतिथी देवासमान असतो. देव समजून घेत नाही, पण गुरु नक्कीच समजून घेऊ शकतो. स्वामी, तुम्ही मला समजून घ्या. हा एक दाना नैवेद्य म्हणून तुम्हाला अर्पण करते. आणि बाकीचे सगळे तांदूळ भिक्षुकाला देणं हीच माझी आजची पूजा. श्री स्वामी समर्थ. महाराज, आज एवढीच भिक्षा देऊ शकते. घरात दुसरं काहीच नाही. आजचं हेच सर्वस्व आहे माझं. ज्याला तू तुझा आराध्य मानतेस त्यानेच तुला अजूनही या परिस्थितीमध्ये ठेवलंय. तू भिक्षा दिलीस म्हणून सांगतो, त्याची भक्ती सोड, आमची भक्ती कर. आम्ही तुझं कल्याण करू. तुझा मुलगा शिक्षणाकरता परगावी गेला होता, तिथून परागंदा झाला, बरोबर ना? आम्ही त्याला परत घेऊन येऊ. महाराज, हे तुम्हाला कसं कळलं? माझ्या घरातलं, माझ्या मनातलं.
तुम्ही खरंच सिद्ध पुरुष आहात. म्हणूनच सांगतोय, देव बदल गुरु बदल. स्वामी, हा कोणाचा संकेत आहे? हा माणूस की परीक्षा? नाही, तुम्हीच सांगितलं होतं, खरं आणि खोटं ओळखायचं तर मनाशी प्रामाणिक राहा. पण साधू महाराजांनी सांगितलेला शब्द ना शब्द खरा आहे. थांबा हा, मी आलेच. महाराज, तुम्ही खरंच साधू आहात ना? हे आधी तपासून बघ. हा आरसा कधीच खोटं रूप दाखवत नाही. खरा साधू भक्ताला देव बदलायला कधीच सांगत नाही. तो त्याला श्रद्धा बदलू न देण्यासाठी येतो. तुम्ही खरे असता तर तुम्हाला कळालं असतं की मी श्री स्वामी समर्थांची भक्त आहे. आणि स्वामी कोण आहेत ते जाणून घेतल्याशिवाय गुरु कोणीच होऊ शकत नाही. वाट पाहून कंटाळलीस की आमचं स्मरण कर. फक्त नृसिंह भान एवढं जरी म्हणालीस तरी येऊ आम्ही. अलख निरंजन. तशी वेळच कधी येणार नाही महाराज, कारण स्वामींवरचा विश्वास हीच माझी शक्ती आहे. स्वामी, तुम्ही स्थान सोडून निघून गेलात म्हणून आम्हाला भीती वाटली आणि आम्ही तुम्हाला शोधायला बाहेर पडलो. आणि वाटेत उधळलेल्या बैलांनी बाळप्पा भाऊंना धडक दिली आणि त्यांच्या पाठीला मार लागलाय. एक गावकरी म्हणाला तुम्ही इथे आहात म्हणून आम्ही आलो. शिव शंकर शंभो. आमच्याबद्दल ओढ वाटणं स्वाभाविक आहे, पण कधी कधी गुरुचे संकेत ओळखणे गरजेचं असतं. तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे संकेतांचा अर्थ लावला. स्वामी, पण पादुका प्रकट झाल्यात त्याचं काय? आमच्या पादुका स्थानावर होत्या याचा अर्थ मी तिथेच होतो. पण तुम्हाला आमच्या स्थानाखाली फुलं दिसली नाहीत आणि तुम्ही हा अर्थ लावला की आम्ही ते नाही होत. अरे पण जेव्हा आम्ही ते नसतो तेव्हा ती फुलंही ते नसतात हे तुम्ही कधी तपासून पाहिलंच नाही. बाळा, गुरुच्या इच्छेविरुद्ध काही कराल तर असंच होईल. स्वामी, आम्हाला क्षमा करा, चुकलो आम्ही. आम्हाला सांग, हे ते सगळं घडलं याला जबाबदार कोण? स्वामी, याला आपणच जबाबदार आहात. हे सगळे जबाबदार आहेत. तो बैलही जबाबदार आहे आणि मीही तितकाच जबाबदार आहे. स्वामी, क्षमा करा. अहो बाळप्पा भाऊ, काय बोलताय तुम्ही? स्वामीने तुम्हाला बरं केलं आणि तुम्ही त्यांच्यावरच आरोप करताय. बघा स्वामी, कपिले, याला पहिल्यांदा धडक मारली ते आम्ही घडवून आणला. तुम्ही सगळे याच्या मदतीला धावून आलात हे आम्हीच घडवून आणलं आणि याला बरं आम्हीच केलं. बाळाला प्रत्येक गोष्टीत गुरु दिसतो आणि हेच आत्मसाक्षात्काराचं लक्षण आहे. आणि जेव्हा हे जागृत होतं तेव्हा आम्हाला भेटायला फक्त अक्कलकोटलाच यावं लागतं असं नाही. पण स्वामी, अक्कलकोटला येणाऱ्या सगळ्यांना याची जाणीव नसते, म्हणूनच सगळे अक्कलकोटला यायला धडपडत असतात.
शिव शंकर शंभो. आज पायदान ठेवायला विलंब केलास. पायदान म्हणून तुझं डोकं ठेवायचं का? चूक झाली मालक, पुन्हा असं होणार नाही. सोडा मालक. देव देव हा माझ्यासारख्या मोठ्या माणसासाठी असतो. विलंब करायची मुभा आम्हाला आहे, तुझ्यासारख्या गरिबांना नाही. आम्ही उशीर केला तर नियम मोडले जात नाही, पण तुम्ही केला तर गुन्हा ठरतो. अन्याय करायची मुभा मात्र कुणालाच नाही सावकार. ईश्वराची तरी भीती बाळगा. सत्ता टिकते पण अहंकार कोसळतो. थांब, तुलाही यायला उशीर झालाय. आमच्याशी बोलायचं धाडस दाखवतेस, आमचा अपमान करतेस. अपमान करणाऱ्याचं काय होतं ठाऊक नाही तुला? आमचे नियम मोडणाऱ्याला आम्ही सोडत नाही. अन्यायाचे नियम मी पाळणार नाही. मला कामावर ठेवा किंवा काढून टाका, हे मी कामावर रुजू होण्याआधीच सांगितलं होतं. विसरलीस का तू? तुझ्या मुलाच्या शिक्षणासाठी तू आमच्याकडून कर्ज घेतलं होतं, ते फेडायचं अजून. तुझा मुलगाही परागंदा झाला. कर्ज फेडायचं म्हणून आम्ही तुला कामावर ठेवलं, उपकार केले तुझ्यावर, आणि तू आज आमच्यावरती धोंडा मारतेस. जर माझं काही केलं तर ते कर्ज फेडायला कोण उरणार? आणि जर कामावरून काढून टाकलं तर तुमचंच अडणार आहे, याचा विचार करा. मी स्वामी समर्थांची भक्त आहे आणि माझं कुणीही वाकडं करू शकणार नाही. मला त्यांच्यावर विश्वास आहे आणि तेच माझं कवच आहे. निघ इथून. अख्खं गाव माझ्या दहशतीखाली आहे, पण ही बाई मला जुमानत नाही. आमच्या नाईलाजाचा गैरफायदा घेते. पण एक दिवस मी या सगळ्यांचा बदला घेईलच. ज्याला तू आमच्या नावाची भीती दाखवतेस तो सुद्धा तुझ्या अक्कलकोटला येण्याच्या मार्गामध्ये सगळ्यात मोठा अडथळा ठरणार आहे सावित्री, याची तुला कल्पनाच नाहीये. शिव शंकर शंभो. स्वामी, एक प्रश्न विचारू? आपण अक्कलकोटचं स्थान सोडून इथे का आलोत? हे तू त्या स्थानावर जाऊन येशील तेव्हा तुला कळेल. अक्कलकोट मधल्या आमच्या स्थानावर जाणे आमचा तक्क्या घेऊन ये ना. मी जाऊ? हो हो. आणि ऐक, नामस्मरण करत जा आणि वाटेत जो कोणी भेटेल त्याला भेटताना आमचं नाम तुझ्या मुखी असू दे. हो स्वामी. बाळप्पा हो, कपिलाताईंना एकटीला का पाठवलं असेल? मला असं वाटतं यामागे स्वामींची काहीतरी रचना असावी. या रचनेमागचं जे काही कारण असेल ते आपल्याला योग्य वेळी समजेलच.
त्याकरता तुम्हाला थांबायची गरज नाही आहे. तुम्हाला उत्तर आधीच मिळेल. बसा खाली. डोळे बंद करा आणि ध्यान करा. बाळा, काय दिसतंय? स्वामी अंधार दिसतोय. गया, स्वामी अंधारच दिसतोय. गोपाळा, स्वामी अंधार दिसतोय. अंधारा पलीकडे काय दिसतंय?